नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज, काही ठिकाणी ते अति तीव्र मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणते जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता मित्रांनो सुरुवात करूया। मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशांकडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये रेड अलर्ट आज जारी केलेला आहे। या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणते जिल्हे आपण बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, मुंबई आहे, त्यानंतर इकडं वसई विरार आहे, माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, त्यानंतर महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, कंकावली, राजापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, त्यानंतर इकडं निप्पाणी, सांगली, कराड, विटा, वडूज, सातारा, त्यानंतर भोर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो, सांगोली आहे, पंढरपूर आहे, इंदापूर आहे, बारामती आहे, दौंड आहे, त्यानंतर इकडं पुणे आहे, चाकण आहे, लवासा आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, त्यानंतर जव्हार आहे, नाशिक आहे, पेठ आहे, त्यानंतर इकडं आव्हा आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बोलूया मित्रांनो, नंदुरबारचा जो प्रदेश आहे, नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण या प्रदेशामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं जामखेड आहे, पैठण आहे, बीड आहे, धाराशिव आहे, त्यानंतर बार्शी आहे, कैज आहे, त्यानंतर इकडं सोलापूर आहे, नलदुर्ग आहे, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, करमाळा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं लातूर जिल्ह्यामध्ये बोलूया आपण, लातूर आहे, परळी, वैजनाथ आहे, माजलगाव आहे, त्यानंतर इकडं अहमदपूर आहे, औसा आहे, त्यानंतर अंबेजोगाई, गंगाखेड, कंधार, उदगीर, मुखेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, पेठ, भैसा, नांदेड, अर्धापूर, बसमत, पूर्णा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परभणी जिल्ह्यामध्ये परभणी आहे, पाथरी आहे, शेलू आहे, मंठा आहे, त्यानंतर जिंतूर आहे, परतूर आहे, रामपूर आहे, वडवाणी आहे, माजलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जालना आहे, अंबड आहे, त्यानंतर इकडं देऊळगाव राजा आहे, जाफराबाद आहे, भोकरदन आहे, फुलुंब्री आहे, शेवगाव आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो खानदेशचा बराचसा भाग आहे मित्रांनो, खानदेश आहे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, एरंडोला आहे, भुसावळ, यावल, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, शेवगाव, परोळा, अंबळनेर, शिरपूर, धुळे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बोलूया मित्रांनो, चिखली आहे, मेहकर आहे, जानेफळ आहे, लोणार आहे, रिसोड आहे, बुलढाणा आहे, मोताळा आहे, तोरनाळे आहे, जाफराबाद, खामगाव, नांदुरा, बाळापूर, मलकापूर, जळगाव, जामोद, तेलारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, मालेगाव आहे, मंगरुळपीर आहे, कारंजा आहे, मूर्तिजापूर आहे, दर्यापूर आहे, अकोला आहे, अकोट आहे, तेलारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रोजी 9 जुलै फारसा पाऊस पडणार आहे, पण डिग्रस ते दारवा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, नेर, घाटंजी, पांढरगावडा, उमरी, आर्णी, पुसद, उमरखेड, किनवट या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बोलूया मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आहे, लखमापूर आहे, हिंगणघाट आहे, कोल्हापूर आहे, बुलगाव आहे, आरोग्य आहे, आष्टी, मोजरी, मोर्शी, वरुड, त्यानंतर अमरावती, चांदूर,
अचलपूर, परतवाडा, दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं काटोल आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, सौसार आहे, रामटेक आहे, उमरेड आहे, मौंडा आहे, नागपूर आहे. त्यानंतर भंडारा, पवनी, तिरोरा, तुमसर, साकोली, वारासिवनी, गोंदिया, आमगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे ब्रह्मपुरी आहे, कोरची आहे, त्यानंतर धानोरा आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर चमरोशी, गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूर, त्यानंतर इकडे भद्रावती आहे, शेवगाव आहे, चिमूर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 9 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.